कांद्याचे बाजारभाव पडल्यानं आज आम्ही छत्रपती संभाजीनगर हा जो महामार्ग आहे, जो येवल्याला छेदून त्या ठिकाणी जातो, त्या महामार्गावरती केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आमच्या कांद्याचा हक्काचा भाव, तसं तर सगळ्याच शेतमालाचे भाव अडचणीत आहे, पण कांद्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप केलाय दिसतंय आम्हाला. तुम्ही नाफेड, NCCF आणि वाणिज्य मंत्रालयानं केलेलं कटकारस्थान आहेत. शहरातली जनता सुखी राहावी, येणाऱ्या कालखंडातल्या निवडणुका जिंकता याव्यात, यासाठी तुम्हाला तुमच्या राजगाद्या सुरक्षित राहण्यासाठी आमच्या असलेले साधे साधे संसारातले कपडे सुद्धा तुम्ही ठेवणार नाही का? आमचे कांद्याचे बाजारभाव 22-23 रुपये होते, तुमच्या हस्तक्षेपाने ते बाजारभाव झाले 8, 9, 10 रुपये. काय करायचं सांगा ना आम्हाला. तुम्ही कुठल्या याच्यात जगतायत? तुम्ही आम्हाला 90चेच भाव देताय आणि तुम्ही मात्र 2030चे स्वप्न पाहताय. हे चांगलं नाहीये. आम्ही आमचे बाजारभाव तुमच्याकडून हिसकल्याशिवाय गप्प बसणार नाही. मंत्र्यांना सांगून झालं, संत्र्यांना सांगून झालं, अधिकाऱ्यांना सांगून झालं, सगळ्यांना सांगून झालं, ऐकत नाही आहात ना. मग आता आमचं दुरुस्त आम्हालाच करावं लागेल की काय अशी परिस्थिती आहे. ही ठिणगी फार मोठी ठरू शकते. सगळ्या असलेल्या लोकांच्या मध्ये धगधग आहे. ती धग जर वणव्याच्या रूपाने बाहेर पडली ना, पळता भुई थोडी होईल एवढंच सांगतो. आम्हीच नाही, घरात बसलेला प्रत्येक शेतकरी विवंचनेत आहे, दुःखात आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो. दुरुस्त करा, भाव दुरुस्त करा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.